मॅचला सुरुवात होईल. ती पहिलाच बॉल नो बॉल आलाय आणि मॅचला इथून सुरुवात होते. एका बाजूला संघ फायटर ए, एका बाजूला फायटर बी. शतरक्षण जरूर झालं आणि तदनंतर एका बाजूला ऋतिक, ज्याच्या माध्यमातून जो आमचा आवाज तुमच्या कानावरती पोहोचतोय. एका बाजूला फायटर धोडीपूजा ए आणि फायटर धोडीपूजा बी यांच्यातला सामना. आलाय चौकार. अतिशय चांगला स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका केव्हिन पीटरसन कॉपीबुक स्टाईलनं या बॉलला खेळत असताना बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. तर धावांची गती जर तपासून पाहिली तर 5. सेन्सिबल क्रिकेट. मागील बॉलवरती जर चौकार आला असेल तर आता सिंगल डबल याही खेळाला बेसिक क्रिकेटला तुम्हाला प्राधान्य देणं गरजेचं असतं आणि सध्या त्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील. फटका चांगला आहे आणि ऋतिकच्या बॅट मधनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. ऋतिक सांगतात की होय, जरी मी संगीत कक्षामध्ये जास्तीत जास्त वेळ कार्यरत असलो तरी देखील जेव्हा क्रिकेटच्या मैदानात येतो त्यावेळेला मी तोडफोड फलंदाजी करू शकतो. आणि ज्या पद्धतीनं हा फटका सध्या त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. एका चौकारानंतर स्कोर कार्डला कसं बदलावं, सिंगल डबलनं स्ट्रायकिंग एंड कसा पुढे पुढे ढकलावं, या सगळ्या गोष्टी पाहता आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. इथून आपण पाहतायत 4 बॉलचा षटक संपलंय. एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी. जिथून आपण पाहतात आता धावसंख्या फलकावरती 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 11 रन हे सध्या धावफलकावरती आहेत. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला विकास, एका बाजूला ऋतिक. ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने बघा, पहिला बॉल नो आलाय, दुसरा बॉल 4 आलाय, तिसरा बॉल सिंगल आलाय, चौथा बॉल इथे जे दिसतंय स्कोर कार्ड मध्ये ते तुम्हाला सांगतोय. ओके, ऑल राईट. ओके ओके, डॉट बॉल मग षटक संपलं. जर तो डॉट बॉल असेल तर मग षटक संपलेलं आहे. ऑल राईट. थँक्यू. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. यावेळेला ऋतिकचा फटका बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आता धावसंख्या वेगानं वाढत चालली. आपण पाहता ज्या वेळेला तुम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारता त्यावेळेला तुमची गोलंदाजी अचूक असायला हवी आणि ती गोलंदाजी जर नसली व्यवस्थित तर मग खऱ्या अर्थानं त्रास होईल. धावांची गती तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. याही बॉलला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी बॉलला फील्ड केलंय. धावांची गती तपासून पाहिली तर स्थिर या 15 या धावसंख्येवरती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण झालंय. आता रनआउटची संधी बनली परंतु यष्टीरक्षक कदाचित खूपच मागे राहिले आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता इथून येतोय डॉट बॉल. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. धावांची गती तपासून पाहिली तर सध्या 15 वरती स्थिर षटक क्रमांक चालू आहे. दुसऱ्या षटकातील बॉलचा खेळ झालाय 3. सरपंच चषक 2026 अगदी शेवटची रचनी. या स्पर्धेची तुम्हाला सगळ्यांची आवडीची स्पर्धा. अर्थातच आनंद प्रकाश ढोडी साहेबांनी ही साकारलेली फायटर क्रिकेट क्लबच्या साथीनं एक चांगलं आयोजन पाहायला मिळालं. फटका चांगला खेळलाय. जिथे कॅप्टन होते कॅप्टनने खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं आणि तदनंतर आपण पाहतात आता इथून सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल 16 वरती. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. गॉन. या षटकातील शेवटचा बॉल पंचाने तो मेसेज दिला. आता सध्या आपण पाहतायत 5 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला फलंदाज दाखल होत आहेत. पहिलाच बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एका बाजूला फायटर ए, एका बाजूला फायटर बी. ऋतिक थोडेसे नाराज झाले. पहिलाच बॉल वरती आक्रमण केलं होता. सिंगल मिळवण्याची प्रयत्न होता परंतु येतोय डॉट बॉल.
आता या डॉट बॉलच्या साह्यानं षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 16. 16 रन्स, 16 धावा या धावफलकावरती आहेत. घेऊया एक ब्रेक आणि येऊया संगीत कक्षा. ऑल राईट. डीजे वाले बाबू आम्हाला सांगतात की आता बॉलर देखील आलाय, आम्हाला संधी नाही मिळणार. म्हणजेच आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. सरपंच चषक 20-26 अंतिम रात्र आणि खऱ्या अर्थानं हा चौथा सामना क्वार्टर फायनलचा. यानंतर सेमीफायनल आणि त्यानंतर आपण पाहतायत मेगा फायनल. फटका खेळलाय, बॉल चाललाय आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या आकार घेत एक न जाऊन पोहोचले ती म्हणजे 17 वरती. सध्या आपण पाहतायत एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची स्पर्धा आणि त्या चमचमत्या ट्रॉफीची आपण पाहतात आज कुणाच्या नावावरती जातील. आणि ज्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात डिझाईन केल्यात त्या युनिक ट्रॉफी हाऊस धनसार कौशल भोईर यांनी मात्र त्या निश्चित स्वरूपात इथून अवेलेबल केल्या आणि अतिशय सुंदर पद्धतीनं अगदी कमी कालावधीमध्ये प्रचंड चर्चा युनिक ट्रॉफी हाऊस आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली संकल्पना घेतली ज्यावेळेला मराठी माणूस खऱ्या अर्थानं धंद्यामध्ये उतरतो त्यावेळेला तुम्ही सुरुवात केल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही. सुरुवात केल्यानंतर निर्णय एकदा घेतला की तो निर्णय सार्थ ठरवायचा आणि खऱ्या अर्थानं युनिक ट्रॉफी हाऊस धनसार च्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज इथे आपल्याला पाहायला मिळतात अतिशय छान पद्धतीनं ज्या डिझाईन केल्यात. आज कोण असेल तो भाग्यवान विजेता. फलंदाज तयार, फटका खेळला, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच या धावसंख्या एक ना आकार घेत 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक चालू आहे. तिसऱ्या 5-5 षटकांचं क्रिकेट आपण पाहिलंय. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच ऋतिक आणि ऋतिकच्या साथीनं भीम. हा बॉल खराब आहे आणि या खराब बॉलचा मात्र निश्चित स्वरूपात इथून पंच दर्शवत आहेत की इथून तुम्हाला पनिश केले जाईल. धावांची गती 23 वरती जाऊन पोहोचते. या षटकातील पुढील बॉल गोलंदाज तयार. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः कर्णधार पुढे सरसावले आणि धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच एक न जाऊन पोहोचली 24 वरती. एक एक रन करिता खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सगडावं लागतं. आता अगदी शेवटचा बॉल आहे. फायटर ए विपक्षात फायटर बी. खराब चेंडू, खराब चेंडू. इथे आपण पाहतायत टीमनं फटका तर जरूर खेळला परंतु धावसंख्या इथून आकार घेते ती म्हणजेच 2-9+1 म्हणजेच धावा राहिल्या फलकावरती. आता 26 शेवटचा बॉल आहे. तिसरं षटक सरपंच चषकाची अगदी शेवटची रात्र. दमदार खासदार अर्थात आपण पाहतायत पालघर जिल्ह्याचे हेमंत विष्णू सौरा साहेब येऊन गेलेत नुकताच. त्याने देखील या स्पर्धेच्या भरपूर चांगली प्रशंसा केली की जणू काही वानखेडे स्टेडियम वरती ही स्पर्धा आहे की काय. हे आनंद दोडी साहेबांनी करून दाखवलं. ते आपण पाहतात या स्पर्धेची चर्चा होत होती. ज्या ज्या वेळेला प्रत्येक कर्णधारानं बाईट दिला त्यावेळेला फक्त आणि फक्त तोंड भरून कौतुक या स्पर्धेचं बघायला मिळालं. थँक्यू. जर सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार मारले तर डिजिटल सिंग सिंग डिजिटल यांच्याकडनं 501 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि भीम यांनी जर चौकार मारले तर नितेश दुबे यांच्याकडनं देखील आपण पाहतात 500 रुपये. आता शेअर मार्केट वाढत चाललंय. जरी शेअर मार्केट बंद होतं संध्याकाळी तरी देखील आज बोईसरसाठी उघडा आहे. आणि गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती दशरथ धोनी. फटका चांगला आहे, बॉल चाललाय बिटवीन द गॅप सीमा रेषेच्या बाहेर. आता सलग 2 जर चौकार आणले तर डिजिटल सिंग यांच्या माध्यमातून आहेत 500. त्यानंतर जे गुणलेखक आहेत त्यांच्याकडनं देखील आहेत 500. आता हा बॉल डॉट आल्यानंतर लांब श्वास घेतला असेल त्यांनी कारण इथून आपण पाहतायत जर सलग 2 आले तर 500ची नोट बाहेर आली असती.
ती नोट थांबली खिशामध्ये. पुन्हा एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल. फटका तर जरूर खेळलाय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचतय ती म्हणजेच धावफलकावरती 31 रन. षटक क्रमांक 4 चालू आहे. या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आणि अंतिम रात्रीकडे ही स्पर्धा पळाली. जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. चांगले चांगले संघ आज गार झाले. एका बाजूला युवा टायगरनं साई धन्सार संघाला पराभूत केलं. त्यानंतर आपण पाहतात बोईसर पॅकर या संघानं मायकोप ए या संघाला बाद केलं. आता इथून एक संघ वरनं आपल्याला पाहायला मिळालाय. तो म्हणजेच पहिल्याच मॅच मध्ये अगदी जबरदस्त क्रिकेट पॅराडाईज बोईसर, त्यानंतर युवा टायगर, त्यानंतर आपण पाहतात बोईसर पॅकर आणि आता फायटर ए किंवा फायटर बी. हे दोन संघांमधलं जे गणित आहे ते अगदी थोड्या वेळात तेही स्पष्ट होईल. फटका फसला. ऋतिकचा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज बाद. गॉन. षटक क्रमांक 4 आणि या बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्क वरती तयार. याही वेळेला येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जवळपास तो षटकार राहिला असता. प्रयत्न इथून आपण पाहतायत जो चुकीचा राहिलेत आणि तदनंतर आपण पाहू शकाल आता सध्या धावफलकावरती धावांची गती जर तपासून पाहिली तर इथे देखील फटका येतोय. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतंय 33 धावा या धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा लढण्यासाठी भिडण्यासाठी या मैदानात 40 धावा जर तुम्ही ठेवल्या तर एक चांगली मॅच बघायला मिळेल. यानंतरचा पहिला सेमीफायनल. एका बाजूला पॅराडाईज बोईसर. निखिल यांनी 3 बॉलमध्ये 3 विकेट मिळवले तर दीपक मिश्रा यांच्याकडनं आपण पाहतात ₹1,000 कॅश प्राइज. तर इथे जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात हा 9 बॉल प्लस 4 रन म्हणजेच आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतय. ती म्हणजेच 42 वरती बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच तो. इथून भीम आले चर्चेमध्ये. ज्यांच्या बॅटमधनं धावा वाढायला लागल्या. 42 वरती धक्के लागले. 3 फटका इथे देखील खेळलाय. रनआउटची संधी बनली. फेकी आली आणि या 2 धावा. तर अगदी फेकाफेकी चालू आहे. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 44. होम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय सरपंच चषक फायटर क्रिकेट क्लब प्रेझेंट 50,000ची स्पर्धा कुणाच्या नावे राहिली आजची रात्र. त्या बाजूला पॅराडाईज बोईसर, त्यानंतर युवा टायगर, त्यानंतर आपण पाहतात बोईसर पॅकर्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू जर तपासून पाहिले तर अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फटका ऑन साइडला बिटवीन द गॅप सीमारेषेच्या बाहेर. 49 धावा. धावांचा वेग वाढत चाललाय. ती आपण पाहू शकाल. आज या स्पर्धेचा शेवटचा रात्रीचा हा खेळ. आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल एक जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. धावांची गती 49 वरती. इथे देखील फटका खेळला. क्षेत्ररक्षण होईल आणि तुर्तास धावसंख्या इथून आकार घेईल. 1 न 50 या फलकावरती लागल्या. 51 धाव्यांचं टार्गेट. पाहूया 51 धावा कशा होतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
घेऊ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. T20 वर्ल्ड कप मधनं पाकिस्तान बाहेर आणि खऱ्या अर्थानं भारतासाठी ती आनंदाची न्यूज. पाकिस्तान जिथे बाहेर म्हणजेच भारतवासीय खुश. हेच तर प्रत्येकाला हवं असतं ज्या ज्या वेळेला क्रिकेट आपण पाहतो. येस, ऑल राईट. पाकिस्तान आता इथून त्यांनी पॅकअप करावं आणि उद्या सकाळची फ्लाईट जी चांगली मिळेल तिथे प्रस्ताव देखील त्यांचा असावा. हा चर्चेचा विषय, गमतीचा विषय आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. फटका चांगला खेळला. बिटवीन द कॅप बॉल सीमा रेषा पार. जरी टार्गेट मोठं असलं आम्ही देखील हे टार्गेट चेस करू शकतो. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. या वेळेला अमित आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर तपासून पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती जो आलेला चौकार ऊर्जा देणारा राहिला. ऑन साईडला फटका खेळलाय. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल डॉट होता. त्यानंतर चौकार आला. आता पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा. 4 बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ इथे मात्र परिपूर्ण होतोय. इथे देखील फटका तर खेळला जरूर आणि धावसंख्या जर तपासून पाहिल्या तर आता बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन. फटका इथे देखील चांगला आहे. एका बाजूला नेक्स्ट मॅच युवा बोईसर आणि त्यांच्या विपक्षात पॅराडाईज बोईसर. मुख्य व्यासपीठावरती आपण शॉर्ट मध्ये तो टॉस घेणार आहोत. त्याच्यासाठी समालोचक प्रीतम गरत सध्या अवेलेबल नाहीत. त्या अनुषंगानं या मॅचच्या टॉस साठी मी मुख्य व्यासपीठावरती दोन्ही कर्णधारांना बोलवीन की आपण तिथे यायचं आहे. एका बाजूला युवा टायगर बोईसर आणि त्यांच्या विपक्षात संघ पॅराडाईज बोईसर. आपण या टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती तो टॉस केला जाईल. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्क वरती तयार. या षटकातील पुढचा बॉल सध्या आपण पाहतात येतोय डॉट बॉल. आता या डॉट बॉलच्या साह्यानं धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर सध्या फटका खेळला आणि त्यानंतर आपण पाहतायत जिथे आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती आहेत ती म्हणजेच 4 षटक क्रमांक चालू आहे. ते म्हणजेच दुसऱ्या षटकातील एक अत्यंत महत्वाचा खेळ चालू आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालेत. इथे देखील निखिलचा फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत. धावांची गती तपासून पाहिली तर आता 4 वरती स्थिर आहे. इथे देखील फटका खेळलाय. व्यवस्थित कनेक्शन नाही. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. येणारे आता आपण पाहू शकाल फटका इथे देखील खेळलाय. सध्या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. वा, फटका तर खेळला जरूर. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होईल. 2 षटकांचा खेळ देखील संपेल. गॉन. ते देखील आपण पाहतात. हा बॉल जर तपासून पाहिला तर आता डॉट बॉलने सुरुवात होते जरूर. तिथून खऱ्या अर्थाने आपण पाहतायत या आधीच षटक जर तपासून पाहिलं तर ते मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. ते देखील मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता सध्या धावसंख्यांवरती जर आपण तपासून पाहिलं तर 4 वरती 2 गडी बाद. तिसरं षटक जवळपास चालू आहे आणि धावा काही वेगानं होत नाही. फटका इथे खेळला. फलंदाज बाद होतील. या षटकातील अगदी 3 बॉलचा खेळ संपला. दशरथ आले. दशरथ थोडी फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु तो बॉल निसटला हातामधनं. आणि जिथे आपण आता पाहू शकाल येतोय सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. ती म्हणजेच 5 ला 3. आता नो बॉल आणि नो बॉल प्लस 4. 10 धावा. 2 आहे का?
ऑल राईट, इथून तो बॉल नो नसेल म्हणजेच हा फेअर बॉल. 5 बॉलचा खेळ संपल्या, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण या मुख्य व्यासपीठावरती त्या मागचा टॉस होईल, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला युवा टायगर बोईसर. पॅराडाईज बोईसरनं कलंदर तारापूरला शरणागती पत्करावी लागली, तर युवा टायगर बोईसरनं साई दत्त धनसार या संघासमोर चांगला परफॉर्मन्स केला. व्यवस्थित गोलंदाजी नाही झाली, त्या अनुषंगाने योगेश गरजची बॅट आजही बोलली. मागील अनेक वर्ष आणि वर्ष ज्यानं अंडर ब्रिगेड दत्सारला रिप्रेझेंट करताना दत्सारचं नाव उंचावलं, तो योगेश गरज इन फॉर्म दिसला या स्पर्धेमध्ये. षटकांचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहताय 3 बॉलचा खेळ, 3 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकाला प्रारंभ देखील होतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचतोय या सिंगलच्या साह्याने. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 धावा या धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल फटका खेळायचा होतं. यष्टीरक्षक बॉलच्या मागे आहेत, त्यांनी बॉलला फील्ड केले. बघता बघता आता इथून धावसंख्या ही जी आहे, टॉस साठी या ना 2 कॅप्टन, एका बाजूला पॅराडाईज आणि एका बाजूला युवा टायगर, या दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी येण्याची कृपा करावी. पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला युवा टायगर, बोथ कॅप्टन आपण या टॉस साठी प्लीज या. गोलंदाजी मार्क वरती आदर्श शिक्षक धरम सर, केमिस्ट्री या सब्जेक्ट साठी, ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं पाहिलं जातं. कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी जनसेवा केली आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. धरम सर जसं त्या गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. चांगला बॉल फटका खेळलाय ऋतिक कडनं, खराब क्षेत्ररक्षण. या महत्वाच्या मॅच मध्ये या चुका नाही चालणार. जरी तुम्ही विजयाजवळ पोहोचलेले आहात, एकात या विजय प्रस्थापित करताय, तरी देखील तुम्हाला या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. तो पुढील मॅचचा तुमचा कॉन्फिडन्स राहील. सरपंच चषक 2026 रात्र 8 बॉल +1 म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचते 20. आता उठ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातला. गोलंदाज तयार, नो बॉल. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी इथून तुम्हाला थांबवावी लागेल. बोईसर पॅकर या संघाच्या विपक्षात हा संघ उभा राहताना पाहायला मिळेल. पॅराडाईज वॉन द टॉस, इलेक्टेड टू बोल फर्स्ट. लगेचच हा सामना संपल्यानंतर आपण या मॅचला सुरुवात करायची आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. रात्रीतला मात्र हा 4था सामना मला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेनं आपल्याला पाहायला मिळालं, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तर सध्या हवांची गती तपासून पाहिली तर उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. ऑन साईडला फटका येतोय, डॉट बॉल. शेवटचा बॉल 28 वरती थांबवले आणि फायटर थोडी पूजा ए या संघानं विजयाची चव चाखली, बॉल घोषित केल्या. एक बॉल साठी धरमसर यांचे एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी जे होते, फटका खेळला बिटवीन द गॅप नाही, ते आपण पाहतात विजयाचा शंकनाथ.